नमस्कार, मी वैष्णवी हजारे. आवाज जनतेच्या या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत. तर बातमी येत आहे श्रीरामपूर तालुक्यामधील बेलापूर गावातील. बेलापूर गावातील मटका, गुटखा, सोरट, अवैध दारू, वाळू तस्करी या सर्व गुन्ह्यांवर कायमची बंदी यावी म्हणून आज दिनांक 9 जुलै 2024 पासून आमरण उपोषण सुरू करण्यात येते. चला तर पाहूया याबाबत सविस्तर बातमी. बेलापूर गावातील मटका, अवैध दारू, गुटखा, हातपाडी दारू, हत्याचे क्लब, वाळू, सोरट, वाळू तस्करी कायमस्वरूपी बंद करा. तसेच दुकान चोऱ्या, घरफोड्या, मोबाईल चोर, मोटारसायकल चोर यांचा तपास लावावा. तसेच अवैध धंद्यांमुळे वाढलेली गुन्हेगारी त्यावर आळा बसवावा. अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणाऱ्या तेथील पोलिसांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी आज दिनांक 9/7/2024 रोजी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले. हे उपोषण भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा सचिव अल्ताफभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते यांनी बजावलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. बेलापुरातील काळे धंदे बंद झाले पाहिजे. बेलापुरातील काळे धंदे बंद झाले पाहिजे. तसेच भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते यांनी काही प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहूयात. मी अल्ताफभाई शेख, भीमशक्ती जिल्हा सचिव, आज बेलापूर येथे अवैध धंदेविरुद्ध उपोषणाला बसलेलो आहे. जशी आज बेलापूर शिवारात उक्कलगाव व कोलार येथे एक घटना घडली, तिथे करता कवरचा माणूस दुखन झालेला आहे आणि तिथल्या महिलांनी ते तिथले दारू धंदे, अवैध धंदे सगळे मिळून तिथले एकदम पार त्याचा बंदोबस्त केलेला आहे. माझे जे अवैध धंदे जे चालू आहे त्यांना पाठीशी कोण घालत आहे, त्यांच्या मागे कोण आहे, आज बेलापूर गावात खुलेआम चालू आहे. आज रस्त्याच्या कडेला आमच्या आया बहिणी जाते, काही अशी हातभट्टी दारू आहे, काही आकडे आहे, काही लॉटरी आहे. त्याला असं वाली कोण राहिलं नाही बेलापूरमध्ये, कोणी आवाज सुद्धा उठवायला तयार नाहीये. एवढी बेलापूरमध्ये दहशत कोणाची, आणि डिपार्टमेंट त्यांना सहकार्य करून हे धंदे बेलापूर एकदम पॉइंटवर रोडवर चालू आहे. माझी मागणी ही आहे का बेलापूरचे पोलीस आउटपोस्ट हे स्टॉपची सगळी निलंबित होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. नमस्कार, मी बेलापूर ग्रामपंचायत सदस्य रमेश आमोलिक. आम्ही आमच्या जे मागण्या आहेत प्रमुख, त्या बेलापूर गाव आणि परिसर यातील जे दारू धंदे आणि विविध जे 2 नंबरचे धंदे आहेत, म्हणजे अवैधरित्या चालू असलेले धंदे आहेत, त्यात खूप काही आहेत. म्हणजे खूप असे मोठ्या प्रमाणात धंदे चालू आहेत, त्या बंद होऊन तरुण पिढी जी वाया जात आहे, ती तरुण पिढी त्या व्यसनाधीन होत आहेत आणि विविध जे 2 नंबरचे व्यवसाय आहेत त्यात गुंतत आहेत. त्यामुळे गुन्हेगारी आणि इतरत्र जे भटकत आहेत नाही का, गुन्हेगारीकडे जास्त आकर्षण बेलापुरातील युवकांचं आणि तरुण पिढीचं होत आहे. त्याविरुद्ध आमची ही उपोषणाला आम्ही बसलो आहे. आमचं म्हणणं असं आहे प्रशासनाकडे का बेलापूर आणि परिसरात जे अवैधरित्या चालू असलेले धंदे आहेत ते त्वरित प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने यावर काहीतरी कठोर अशी कारवाई करून बंद करावी. आणि जी कोलार आणि उक्कलगाव मध्ये जसे महिला वर्गांनी जसे 2 नंबरचे जे दारूचे धंदे बंद पाडले, जे दारूचे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त केले, त्याची पुनरावृत्ती होऊन बेलापूरमध्ये ते तसे करण्यास आम्हाला भाग पडू नये. आम्ही महिलांचा मोठा असा जनसमुदाय घेऊन आम्हाला ते दारूचे धंदे आणि त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करावे लागणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाने स्वतःहून त्या अड्डे आणि विविध प्रकारचे जे अवैधरित्या चालणारे धंदे ते त्वरित बंद करावे, हीच आमची प्रमुख मागणी आहे. आज बेलापूर पंचकृषीमध्ये अवैध धंदे बंद करा या मागणीसाठी आमच्या भीमशक्तीचे जिल्हा सचिव अल्ताफभाई शेख हे उपोषणाला बसलेले आहेत. या पंचकृषीमध्ये म्हणजे उक्कलगाव असेल त्याच्या परिसरामध्ये अवैध धंदेवाल्यांनी सुळसोडा झालेला आहे. आताच उक्कलगावमध्ये एक गावठी दारू पेल्याने एकाचा मृत्यू झालेला आहे. त्या अनुषंगाने एवढी मोठी घटना होऊन सुद्धा इथं धंदे चालू होते. मटका, जुगार, वाळू, सोरट सगळे हातपाडी हे सगळे धंदे इथं जोरात चालू होते. तरी या पोलीस प्रशासनाला काही फरक पडला नाही. एकाचा मृत्यू झाला तरी काही कार्यकर्ते अल्ताफभाईकडे आले, भैया असं असं झालेलं आहे. भाईने निर्णय घेतला की या आपल्या गावामध्ये तरुण पिढी व्यसनाधीन होत चाललेली,
त्याला जाग आणण्यासाठी अल्ताभाई आज उपोषणाला बसलेले आहे. आणि त्यांची अशी मागणी आहे का या अवैध धंद्याला प्रोत्साहन कोण देतं बा? प्रोत्साहन इथले स्थानिक पोलीस देतात. एवढं मोठं गाव असून एवढं मोठे शिवाय 1 किलोमीटर उकल गाव एवढी मोठी घटना सुद्धा मृत्यू होऊन सुद्धा इथं पोलीस अधिकारी कोणती कारवाई नाही केली. म्हणून अल्ताभाई शेख हे आज उपोषणाला बसलेले अवैध धंदे बंद करा. तसेच ज्या अवैध धंद्याला प्रोत्साहन देणारे तिथले स्थानिक पोलीस असन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. या मागणीसाठी आज ते उपोषणाला बसलेले आहे. मी भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीने व महाराष्ट्र राज्य भीमशक्ती संघर्ष योजनेने त्यांना पाठिंबा देत आहोत. आणि लवकर त्यांना न्याय नाही मिळाला तर भीमशक्ती संघटना व इथले आपले बेलापूरतील नागरिक हे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे मी आपल्या चॅनलद्वारे माहिती देत आहोत. आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी किशोर अभंग.